मच्छिंद्रनाथांचं छोटंसं मंदिर बनवायचं बोललो 2019 मध्ये 2020 मध्ये पूर्ण केलं आणि या धर्तरीवरती 2.5 एकर जमीन मध्ये तुम्ही पाहताय काय घटना घडल्याने काय घडत आहे। आणि आता आपण पहिल्यांदा जाऊया गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हे गुरु शिष्य आहे आणि गुरु शिष्य असल्या कारणे शिष्य आणि गुरूंची काय कामं करायची असतात काय ऐकायचं असतं तुम्हाला मी ऐकवतो। मच्छिंद्रनाथ आपले गुरु म्हणजे गोरक्षनाथांचे गोरक्षनाथ किती विजय प्राप्ती होणार ती परीक्षा करत असतात। मच्छिंद्रनाथाने एक छोटासा बाळ असतो त्याचं नाव असतं मनिंदनाथ आणि काही काळानंतर छोटी छोटी मुलं शी करत असतात धुरल्याने भाकत असतात। गोरक्षनाथाने असा आदेश दिला होता की याला धुवून घेऊन ये। त्या आदेश कशासाठी दिला होता म्हणजे बोलण्याकडे लक्ष ठेवायचं आहे की ज्याला गोरक्षनाथ म्हणाले काय आपल्याला कामगिरी आहे छोटासा मुलगा आहे पुढे मातीने मलकटलेला आहे धुवायचं म्हणजे कसं धुवायचं आहे ते कातलावून त्याला आपटलेलं आहे त्याच्या हाडांचा चुरा मासाचा चुराडा सगळ्या कोळ्या कोत्र्याला म्हणा पशु पक्ष्यांना टाकलेला आहे आणि टाकलेला आहे। मच्छिंद्रनाथ थोडे